मित्रांनो नमस्कार. मकर संक्रांतीचा दुसरा दिवस हा महाराष्ट्रामध्ये करीचा दिवस म्हणून ग्रामीण भागात पाळला जातो. आणि या दिवशी कुठल्याही कटकटी, कुठल्याही भानगडी आणि कुठलाही भांडण तंटा करायचा नसतो. असा प्रघात हा ग्रामीण भागामध्ये विशेषतः गावखेड्यामध्ये पाळला जातो. आणि हाच कालचा करीचा दिवस असताना हा कालचा करीचा दिवस महाराष्ट्रामध्ये जो गाजला तो उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ह्या त्या महापत्रकार परिषदेने वेधून घेतलेलं आहे. आणि ही महापत्रकार परिषद होत असताना उद्धव ठाकरेंची होत असताना त्यानंतर पाठोपाठ विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पत्रकार परिषद झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या महापत्रकार परिषदेमध्ये जे आरोप केलेले आहेत किंबहुना जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याला खुलासा करणारे पत्रकार परिषद ही राहुल नार्वेकरांनी काल घेतलेली आहेत. आणि उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरेंनी जी भावना महापत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केली ती अतिशय रास्त आहेत. उद्धव ठाकरेंना भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळेल की नाही याबाबत त्यांच्या मनामध्ये साशंकता आहेत. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात किंबहुना रस्त्यावर जाऊन जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मिळवण्याचा निर्धार हा त्यांनी काल बोलून दाखवलेला आहे. आणि हे त्यांनी एक प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या आव्हान याचिकेबाबत उद्धव ठाकरेंच्या पदरामध्ये न्याय पडेल की नाही अशी शंका ही त्यांनी वर्तवलेली आहे. आणि ही खात्री त्यांची मनोमन झालेली आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही. परंतु कालच्या महापत्रकार परिषदेमध्ये राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड करण्याचा प्रयत्न हा असीम सरोद यांनी केलेला आहे. अनिल परबांनी देखील अतिशय मुद्देसूदपणाने राहुल नार्वेकरांच्या असलेल्या निकालाचं त्या ठिकाणी मुद्देसूद अशा शब्दामध्ये विवेचन केलं आहे. आणि उद्धव ठाकरेंनी देखील कालचं भाषण हे त्यांचं नेहमीपेक्षा थोडंसं वेगळ्या धाटणीचं भाषण हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. परंतु ज्या अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकर यांच्याकडून न्यायाची अपेक्षा बाळगणं हे मुळातच अप्रस्तुत होतं किंबहुना ते गैर होतं. कारण विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या नार्वेकरांनी पक्षांतर बंदीच्या कायद्याबाबत निकाल देणं म्हणजे यापूर्वी राहुल नार्वेकरांनी अनेक पक्षांतर केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा धरणं म्हणजे कोळसा कितीही उगाळला तरी त्याला सफेदपणा येत नाही आणि तशी भोळी भाबडी आशा बाळगणं अशीच या ठिकाणची परिस्थिती आहे. परंतु हे सर्व करत असताना कालची महापत्रकार परिषदेचे आयोजन उद्धव ठाकरेंनी करून महाराष्ट्रातील घराघरामध्ये आणि महाराष्ट्रातील मनामनामध्ये सोशल मीडियामध्ये जी स्पेस काल त्यांनी घेतली होती ती मात्र विलक्षण अशी स्पेस होती. मात्र उद्धव ठाकरेंना कालच्या महापत्रकार परिषदेमुळे एक दिलासा मात्र निश्चितपणाने मिळाला आहे. ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर सहानुभूती ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली आहे त्यातून पुढच्या राजकीय भवितव्याचं सकारात्मक सूतवाच हे उद्धव ठाकरेंनी कालच्या आपल्या महापत्रकार परिषदेमध्ये हे आपल्या पदरात किंबहुना महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये असलेला अभिप्राय हा त्यांनी सकारात्मकरित्या या ठिकाणी मिळवल्याचं स्पष्टपणाने दिसून आलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी आणि निवडणूक आयोगाने खरी शिवसेना ही कोणाची असा निर्णय देत असताना यापूर्वी एकनाथ शिंदेच्या बाजूने तो निकाल दिलेला आहे. आणि कालच्या महापत्रकार परिषदेतील अतिशय सोप्या व मुद्देसूद पद्धतीने केलेल्या निकालाची चिरफाड ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेला भावलेली आहे. आणि ही जी मुद्देसूद टिप्पणी आणि मुद्देसूद असं दिलेला प्रतिवाद हा जर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जर पोहोचवला तर पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्याचा राजकीय फायदा हा निश्चितपणाने झाल्याशिवाय राहणार नाहीत हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. मात्र विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकरांनी जो निकाल हा 3 दिवसापूर्वी दिलेला आहे तो मात्र पूर्णपणे अनाकलनीय निर्णय दिलेला आहे. वास्तविक असा निर्णय अपेक्षित नसताना कुठल्याही गटाला अपात्र न ठरवणे म्हणजे एक प्रकारे यापुढे पक्षांतर बंदी कायद्याच्या बिनधास्तपणे चिंधड्या उडवून तुम्ही कसेही वागा आणि पक्षांतराचा राजमार्ग हा त्यांनी त्यांच्या निकालातून हा खुला करून दिलेला आहे. आणि या नार्वेकरांच्या निकालावर अपेक्षेप्रमाणे
उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहेत. पण ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेणे हे समजण्यासारखे आहेत. परंतु राहुल नार्वेकरांच्या निकालावर एकनाथ शिंदेनी विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहेत. यातील मुख्य मेक ही आपण समजून घेतली पाहिजे. यातून एकनाथ शिंदेचा फक्त आणि फक्त या प्रक्रियेमधला खोळंबा किंवा या प्रक्रियेमधला दिलेपणा वाढवणं हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुनावणी व लांबणारा जो निकाल आहे हा एकनाथ शिंदेना पुरता जाणून आहेत आणि त्यातून वेळ काढूपणा निर्माण करायचा आणि निकाल लागेपर्यंत विधानसभेची मुदत संपून जाईल असा कयास हा एकनाथ शिंदेंनी ठेवलेला आहे. पण नंतर लांबलेल्या निकालातून काही एक हातात पडणार नाहीत आणि जसा जसा निकाल लांबेल तसा तसा विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जवळ येईल आणि त्यातून हा निकाल लांबणीवर पडेल आणि न्यायास विलंब म्हणजे एक प्रकारे न्याय नाकारण्यासारखा असतो. हे सत्य स्वीकारून उद्धव ठाकरेंनी पुढच्या काळामध्ये पुढे जाण्याची आवश्यकता आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल हा निश्चितपणाने लांबणीवर पडल्याशिवाय राहणार नाही. जसं उद्धव ठाकरेंनी पुढे जाण्याची आवश्यकता आहे तसेच शरद पवारांनी देखील या निकालातून बोध घेऊन एकजुटीने पुढे जाण्यासाठी हे 2 पावलं पुढे टाकली पाहिजेत. मी शरद पवारांचा यासाठी उल्लेख करेल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची न्यायालयीन प्रक्रिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा त्याचाही न्याय प्रविष्ट वाद हा कोर्टामध्ये चालू आहे. अजित पवारांचं आणि शरद पवारांमध्ये असलेलं हे शीतयुद्ध, या शीतयुद्धाचा असलेला निकाल हा जानेवारीच्या अखेरपर्यंत तो निकालात निघेल अशी शक्यता या ठिकाणी आहे. यामध्ये शरद पवारांना न्याय मिळेल अशी अजिबात शक्यता ही वाटत नाहीत. मंत्री असलेल्या गिरीश महाजनांनी देखील संख्याबळाच्या जोरावर आणि बहुमताच्या जोरावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले असलेली कायदेशीर लढाई हे जिंकतील असं सुतोवाच या ठिकाणी केलेलं आहे. या सर्व घडामोडी घडत असताना फसवेगिरी आणि कायद्याची बेमालूमपणाने मोडतोड करून कायदा सत्तेच्या जोरावर हवा तसा वाकावता येतो ही भारतीय जनता पक्षाची ओळख ही देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बनलेली आहे, किंबहुना ती बनू पाहत आहेत. हे वास्तव या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. यातून घटनेचे 10व्या परिशिष्टातील कलम पक्षांतर बंदी कायदा हा फक्त कागदावरच राहणार असेल तर लोकप्रतिनिधीचे भविष्यात होणारे पक्षांतर योग्य की अयोग्य हे ठरवणार कोण आणि हे ठरवण्याचा अधिकार जर सुप्रीम कोर्टाला असेल किंबहुना विधानसभेच्या अध्यक्षांना असेल तर त्यामध्ये त्यांची निकालाची भूमिका ही संशयास्पद असेल तर ही संशयास्पद भूमिका ही लोकशाहीच्या दृष्टीने काळजी करणारी आहेत. लोकशाहीची चिंता वाढवणारा हा राहुल नार्वेकरांचा निकाल आहे आणि या राजकारणातील या असल्या निकालामुळे भविष्यामध्ये राजकारणामध्ये अभद्र युत्या, राजकारणामध्ये आयाराम गयारामच्या जी संस्कृती आहेत ती संस्कृती पुढच्या काळामध्ये विषवल्ली सारखी ही फोफावणार असल्याचं आजचं चित्र या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत आहे. असीम सरोदे आणि अनिल परब यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना 10व्या परिशिष्टातील कलमाच्या आधारे उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळेल आणि न्याय मिळवून देऊ असं जे सांगितलेलं आहे. परंतु हे सांगत असताना मला जे थोडंफार कायद्याचं समजतं त्यातून उद्याच्या कायदे मंडळाचा जो विधानसभेचा अध्यक्ष असतो तो अध्यक्ष हाच न्यायाधीश असतो आणि सुप्रीम कोर्ट हा विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयावर कुठलीही ढवळाढवळ ही करत नाहीत. त्यातून सुप्रीम कोर्टाचा निकाल हा विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तोच निकाल कायम ठेवतील अशी शक्यता ही राजकीय वर्तुळामध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये तो निकाल लागण्याची शक्यता आहे आणि यातून काहीतरी विलक्षण असं बाहेर पडेल अशी भोळी भाबडी आशा ही कुणी बाळगू नयेत. नार्वेकरांनी एकनाथ शिंदेच्या बाबत दिलेला जो निकाल आहे हा निकाल हाच अंतिम असू शकतो. खरी शिवसेना कोणाची हा न्याय निवाडा आता जनतेच्या न्यायाला जाऊ द्या. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका ह्या जवळ येऊन ठेपल्या असताना आता रस्त्यावरची लढाई करण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईत संघर्ष करण्याची भूमिका ही उद्धव ठाकरेंनी घेतली गेली पाहिजे आणि ती घेत असताना आलेल्या संकटाचं संधीमध्ये रूपांतर कसं करायचं ती संधी मात्र आता उद्धव ठाकरेंनी गमावता कामा नयेत.
खरं तर ज्या वेळेस एकनाथ शिंदेसह 45 आमदार हे फंद पितुरीने बाहेर पडले होते, तेव्हाच उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र हा पिंजून काढायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्याची गरज होती आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असताना सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याची संधी ही उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना होती. परंतु ही संधी मात्र त्यांनी का गमावली हे मात्र या ठिकाणी कळत नाही. एखादा चिरा ढासळला म्हणून गड ढासळत नसतो, तो गडच असतो. हे शिवसेनेला दाखवण्याची संधी पुढच्या काळामध्ये आहेत. वयाच्या 52व्या वर्षी राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतात, तर वयाच्या 83व्या वर्षी देखील शरद पवार हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतात आणि वयाच्या 60व्या वर्षी असलेले उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या दमनकारी आणि अहंकारी राजकारणाचा पंचनामा किंबहुना राहुल नार्वेकरांच्या पक्षपाती निकालाचा पंचनामा हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठणकावून सांगू शकतात आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या कोर्टात, महाराष्ट्राच्या जनतेच्या दरबारात हा तिथला न्यायनिवाडा हा होऊ शकतो. हे मात्र या ठिकाणी खरं आहे. हे करत असताना उद्धव ठाकरेंना मात्र महाराष्ट्रामध्ये अक्षरशः महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनापर्यंत, सर्वसामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन भारतीय जनता पक्षाच्या राजसत्तेने जो अन्याय हा शिवसेनेच्या बाबत केलेला आहे किंवा जो अहंकार दाखवलेला आहे, तो अहंकार हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्याची आक्रमकरित्या भूमिका ही त्यांना घ्यावी लागेल. दूध जरी नासलं असेल तर त्या नासलेल्या दुधातून अनेक चविष्ट पदार्थ हे बनवता येतात, परंतु फक्त दूध नासलेलं आहे या निराशेतून बाहेर येण्याची आज गरज आहे. उद्धव ठाकरेंनी या भूमिकेतून, नैराश्याच्या भूमिकेतून बाहेर येऊन महाराष्ट्र पादाक्रत करण्यासाठी पुढच्या काळामध्ये बाहेर येण्याची गरज आहे. बघूया उद्धव ठाकरे ह्या निराशेच्या गर्तेतून बाहेर येतात की नाही. त्यावरच त्यांच्या शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भवितव्य हे त्या ठिकाणी ठरणार आहेत. पुढच्या काळामध्ये ते कशी भूमिका घेतात हे मात्र आपल्याला निश्चितपणाने दिसल्याशिवाय राहणार नाही. बघूया उद्धव ठाकरे पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेच्या दमनकारी शक्तीला, भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या अहंकाराला कसं उत्तर देतात ते मात्र आता मात्र बघण्यासारखं आहे. आज येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.